हाय फ्रेंड्स, वेलकम टू सांस किचन। फ्रेंड्स, आज ना आपण अगदी गावरान पद्धतीने आहे ना धपाट्याची रेसिपी करणार आहोत। अगदी साधी सोपी आहे, घरातले अगदी थोडेसे इंग्रेडिएंट्स यूज करून झटपट होणारे आणि तितकेच चविष्ट असे दही धपाटे आपण करणार आहोत। आता हे धपाटे तुम्ही ना प्रवासात सुद्धा नेऊ शकता। आपल्या ज्या धपाट्याच्या रेसिपीमध्ये ना लसूण आहे, तो लसूण फक्त स्किप केला तर प्रवासात आहे ना अगदी 2 ते 3 दिवस आरामात टिकतात हे। ज्वारी आणि कोथिंबीरीच्या धपाट्यासाठी आपल्याला ठेचा लागणार आहे। आधी सुरुवातीला तर एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात ना एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अगदी चिमूटभर मीठ। हा ठेचा आता मिक्सरवर ग्राइंड करून घेऊयात। आपण जाडसर असा ठेचा वाटून घेतलेला आहे। आता आपल्याला पीठ भिजवायचंय धपाट्याचं, त्यासाठी एक मोठं भांडं घेतलंय, त्यात ना 2 बाउल ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, 1 बाउल धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तीळ, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा ओवा, तो असा हाताने थोडासा क्रश करूयात म्हणजे जरा फ्लेवर छान उतरतो त्याचा। आपण जो ठेचा केलेला आहे तो सगळा टाकून घेऊया त्याच्यात। अर्धा बाउल दही। दह्याने काय होतं की आपले जे धपाटे आहेत ते चविष्ट होतात आणि छान मऊ राहतात। आता हे सगळं ना आपण मिक्स करून घेऊया। आता आपण छान मिक्स करून घेतलेले आहे। ह्याच्यात काय होतं की दह्याचा पण अंदाज येतो आणि आता आपल्याला ह्याच्यात ना पाण्याची गरज आहे। सो थोडं थोडं पाणी घालून आपण आहे ना मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घेऊया। आपण पीठ भिजवून घेतलं आणि मीडियम कन्सिस्टन्सीचं भिजवलेलं आहे। आता त्यावर ना थोडंसं तेल घालून घेऊया। तेल घालून परत एकदा मळून घेऊया। तेल ग्रीस करून झाल्यावर एक 15 ते 20 मिनिटं आपण आहे ना हे पीठ मुरवायला ठेवूया। 20 मिनिटं झालेली आहेत आणि पीठही आपलं इतकं छान मुरलेलं आहे। आता काय करायचंय की आपण आहे ना पोळीला जेवढा आहे ना उंडा घेतो किंवा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा असा करून घ्यायचा आहे। असा आपण उंडा घेतलेला आहे। आता आपण तो थापायला घेऊया, पण कसा थापायचा, कसं प्रोसेस आहे ते मी तुम्हाला सांगते। आता एका बाउलमध्ये आहे ना स्वच्छ पाणी घ्यायचं आणि तुम्ही ज्या नॅपकिनवर आहे ना थापणार आहात धपाटे, तो नॅपकिन असा छानपैकी बुडवून मस्त ओलसर करून घेऊया आणि मग ओलसर झाला की असा पिळून घ्यायचा। आता एक पोळपाट घ्यायचं आणि हा जो नॅपकिन आहे ओलसर तो असा ह्याच्यावर टाकून घ्यायचा। आता त्यावर ना थोडंसं असं स्वच्छ पाणी आहे ना ते थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं। हे पाणी टाकण्याच्या मागचं रिझन काय माहिती का, ज्या वेळेला आपण तव्यावर आहे ना हे घालून घेणारे धपाटे त्यावेळेला ह्याला चिटकत नाहीत यासाठी। आता आपण जो गोळा केला होता तो ठेवायचा आणि पाण्यातनं असा हात काढायचा असा आणि थापून घ्यायचा। आणि जर आहे ना पीठ हाताला चिटकत असेल तर परत आहे ना असं पाण्यामध्ये हात घालून छानपैकी आपण धपाटा असा छानपैकी थापून घेऊया। धपाटा आपण आहे ना छान पातळसर थापून घेतलाय। आता काय करायचं, मध्ये होल करायचं। धपाटा आपण आता भाजायला घेऊया। धपाटा भाजण्यासाठी आपण आहे ना एक तवा ठेवलेला आहे। आता त्याच्यावर थोडंसं असं तेल स्प्रेड करून घेऊया। आता काय करायचंय, नॅपकिन सकट हा जो धपाटा आहे तो उचलायचा आणि असा ठेवायचा आणि काय करायचं, आपण जे स्वच्छ पाणी घेतलंय ते असं ठेवून थोडंसं दाबून घ्यायचं। आता हलक्या हाताने असं जे आपला नॅपकिन आहे तो असा हलक्या हाताने काढून घ्यायचा। गॅसची फ्लेम आपण आहे ना लो ठेवलेली आहे। आता थोडीशी आपण आहे ना मीडियम करूयात आणि धपाटा झाकून ठेवून 1-2 मिनिटं आपण आहे ना भाजून घेऊया। मीडियम केली फ्लेम, आता झाकून ठेवून आपण भाजून घेऊयात। बरोबर 2 मिनिटं झालेली आहेत, आपण चेक करूया। आता आपण आहे ना उलटून बघूयात। बघा किती छान सुटलेला आपला धपाटा
आणि मस्तपैकी असा कलर आलेला आहे. आता दुसऱ्या साईडने पण आपण शेकून घेऊ. सुरुवातीला आपण जे तेल टाकलं होतं ना तव्यावर, त्यामुळे कसं होतं की ना खरपूस भाजलं जातं. सो असं फिरवून फिरवून सगळ्या साईडने ना छान भाजून घेऊ. आता मी ना फ्लेम जी आहे गॅसची ती लो केली आहे, म्हणजे मस्तपैकी ना आपला धपाटा शेकला जाईल. 2 मिनिटं झालेत. आपण आहे ना दुसऱ्या साईडने पण चेक करूया. येस, मस्तपैकी आहे ना छान रोस्ट झालेला आहे, मस्त भाजला गेलेला आहे. आता आपण हा धपाटा काढून घेऊया आणि तसेच आहे ना दुसरे धपाटे पण करून घेऊया. फ्रेंड्स, मस्त असे खमंग आणि खुसखुशीत ज्वारी आणि कोथिंबीरीचे धपाटे तयार आहेत. आपण ते सर्व करून घेतले. त्याबरोबर मस्तपैकी बटर, ताज्या कैरीचं लोणचं आणि छान थंडगार दही असं सर्व केलंय. तर फ्रेंड्स, आहेत ना एकदम साधे सोपे. आणि इतर वेळेला सुद्धा फॉर अ चेंज आहे ना, समजा पोळी भाजी नको असेल तर त्यावेळेला सुद्धा केले तरी चालू शकतात. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की भाजी आणायला जमत नाही किंवा भाजी जवळपास अवेलेबल नसते, मग काय करायचा हा प्रश्न असतो. तर त्यावेळेला नक्कीच हा ऑप्शन चांगला आहे. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.